तर आता तुम्ही पाहू शकता आपण अशी मस्त जळगाव पद्धतीची डाळ तांदळाची खिचडी केलेली आहे। तर मस्त अशी वाफाळते आहे खिचडी। तर आता ही खिचडी आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तर तुम्ही दही खिचडी वगैरे असं खाऊ शकता। तर आता मी ही ताटामध्ये खिचडी आपल्याला खायला देते। आता बघा किती छान अशी खिचडी झालेली आहे। तुम्ही कशाही पद्धतीने करा ही खिचडी। याच्यामध्ये काही नाही घातलं मी, कांदा टोमॅटो शेंगदाणे घातले, थोडेसे बटाटा घातलाय आणि लाल तिखट घातले थोडंसं आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे आपला थोडासा। तर ही खिचडी दह्याबरोबर आपलं घरी बनवलेलं जे लोणचं असतं त्याच्याबरोबर अगदी अप्रतिम अशी खायला लागते। तर तुम्ही अशी डाळ तांदळाची खिचडी करून बघा। तर ही खिचडी खायला खूप छान लागते। आता मी याच्यामध्ये लोणचं ठेवते। तर लोणचं हे मी घरी बनवलेलं लोणचं आहे। काय सुंदर अशी खिचडी वाफाळती झालेली आहे। तर आता आपण ही खिचडी सर्व करूया। आणि माझ्या मुलीलाही डब्यासाठी ही खिचडी खूप आवडते। तर मी तिला ही डब्यासाठी ही खिचडी देते।